नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार कसा करायचा ते पाहणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक गणित प्रत्येक स्टेप आपण सोप्या पद्धतीने सांगणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बघा, इथे पहिला गुणाकार घेऊया आपण 2 गुणिले 6। आता याच्यामध्ये 2 हा काय आहे तर गुण्य आहे। वरची संख्या जी असते ती गुण्य असते, म्हणजे ज्या संख्येला गुणायचं आहे तिला आपण काय म्हणतो, गुण्य म्हणतो। ज्या संख्येला गुणायचे ती संख्या म्हणजे गुण्य, आणि ज्या संख्येने गुणायचे तिला आपण गुणक म्हणतो। ज्या संख्येने गुणायचे तिला गुणक म्हणायचे। आता इथे बघा, संख्येला आणि संख्येने, मग ही वरची संख्या असते ती गुण्य असते, त्या संख्येला आपल्याला गुणायचं असतं, आणि ज्या संख्येने गुणायचे असते तिला आपण गुणक म्हणतो। म्हणजे आपण खालच्या या संख्येचा म्हणजे गुणकाचा पाढा म्हणतो गुण्यपर्यंत, म्हणजे आता 6चा पाढा आपण 2 पर्यंत म्हणतो, आणि येणारं जे उत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो, गुणाकार म्हणतो। म्हणजे येणारं जे उत्तर आहे त्याला आपण गुणाकार म्हणतो। आता गुण्य, गुणक आणि गुणाकार म्हणजे काय हे आपल्याला समजलं आहे। आता आपण उदाहरण बघूया। आता 2 गुणिले 6 हे आपण गणित या पद्धतीने वाचतो। आता आपल्याला काय करायचं, या 6चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा आहे। मग बघा इथे 6 एके 6, 6 दुने 12, 6चा पाढा फक्त 2 पर्यंत म्हणायचा आहे। 6 एके 6, 6 दुने 12, मग आपल्या इथे उत्तर किती आले तर 12, म्हणून आपले इथे गुणाकार आहे 12। बघा, या पद्धतीने आपण हे पहिलं गणित समजून घेतलं। आता आपण दुसरं गणित घेऊया। 8 गुणिले 3 हे दुसरं गणित आहे। आता याच्यामध्ये गुण्य आहे 8 आणि गुणक आहे 3, म्हणजे आपल्याला 3चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा आहे। 8 पर्यंत म्हणजे 3 8 पर्यंत। मग बघा इथे 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 7 21 आणि 3 8 24। मग 3 8 किती आलं 24, म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 3 8 24। बघा, या पद्धतीने अजून एक 2 गणित घेऊया आपण। बघा, प्रत्येक वेळेस काही पाढा लिहायची गरज नाही, कारण आपल्याला पाढे पाठ पाहिजेत। बघा, मग आता काय करायचंय, 9 गुणिले 2 हे आपलं प्रश्न आहे। 9 आहे गुण्य आणि 2 आहे गुणक। मग 2चा पाढा आपल्याला 9 पर्यंत म्हणायचा। आपण बोट घेऊ शकतो, बे के बे, बे 9 पर्यंत आपल्याला म्हणजे, मग 2चा पाढा 9 पर्यंत म्हणूया। मग बे 9, बे 9 18, मग इथे काय करायचं, डायरेक्ट 18 लिहायचं आहे। आता इथे 6 गुणिले 5, मग आपल्याला 5चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा आहे। म्हणजे आपण 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 सक 30, या पद्धतीने आपण बोट घेतो त्या पद्धतीने। मग 5 सक 30, मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 30। आता बघा इथे 7 गुणिले 4, मग 4चा पाढा आपल्याला 7 पर्यंत। आता जेव्हा आपण जास्त सराव करतो गणितांचा त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस पाढा म्हणायची काही गरज नाही, जर पाढे तोंडपाठ पाहिजेतच। मग आपण डायरेक्ट काय करतो, 4चा पाढा 7 पर्यंत म्हणण्याऐवजी 4 7 करतो, डायरेक्ट काय करतो 4 7 28। हे सरावाने होणार आहे, त्यामुळे या गणितांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे। हे झालं एक अंकाला एक अंकी संख्येने गुणणे। आता आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसं गुणायचं ते बघणार आहोत। 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे, इथे आपण उदाहरण घेऊया। 34 गुणिले 2 घेऊया। एक साधं उदाहरण घेते, बिना हच्च्याचं घेते। बघा, 34 गुणिले 2, याच्यामध्ये गुण्य आहे 34 आणि गुणक आहे 2, आणि आपले येणारं उत्तर आहे गुणाकार। मी प्रत्येक वेळेस मुद्दाम सांगते, कारण बऱ्याच वेळा मुलांना सांगितलं की लगेच लक्षात राहतं की हे गुण्य आणि गुणक आहे, पण परत थोड्या दिवसांनी ते विसरतात की अरे बापरे, गुण्य कोणता आणि गुणक कोणता हे समजत नाही, म्हणून मुद्दाम मी सारखं सांगते। आता बघा, इथे आपल्याला 2चा पाढा आधी 4 ने, म्हणजे 2 ने आपल्याला 4ला आधी गुणायचं आहे, म्हणजेच 2चा पाढा आपल्याला 4 पर्यंत म्हणायचा आहे। मग बे के बे, बे 2 4, बे त्रिक 6, बे चौक 8, मग इथे बे चौक 8। आता 2चा पाढा आपल्याला 3 पर्यंत म्हणायचा आहे। मग बे त्रिक 6, मी इथे लिहून घ्यायचं आहे पुढे 6, मग आपलं उत्तर किती आले तर 68। हे आहे गुणाकार। दुसरं एक गणित घेऊया आपण, हच्च्याचं गणित घेतो म्हणजे आपल्या लक्षात येईल।
इथे घेऊया आपण 3. 48 गुणिले 3. आता या 3चा पाढा आपल्याला 8 पर्यंत म्हणायचा आहे. मग बघा 3 8 डायरेक्ट म्हणायचं तर पाढे पाठ झाले पाहिजेत. 3चा पाढा 8 पर्यंत. 3 8 24. मग 24 ही 2 अंकी संख्या आहे. मग इथे जर मी 24 असं लिहिलं तर मग याचं उत्तर मी कुठे लिहिणार, हो की नाही. आणि आपण बेरीज आणि वजाबाकीमध्ये शिकलोय की जर दोन अंकी संख्या आल्या आणि पुढे जर संख्या असेल तर आपण त्याचा काय घेतो, हदचा घेतो. मग 2 अंकी संख्येला आपल्याला फक्त 2 वर 4 24 हे आपलं उत्तर आलंय. 3 8 24. मग इथे एकक स्थानी जी संख्या आहे ती आपल्याला काय करायची आहे, इथे एकच संख्या लिहून घ्यायची आहे. जी एकक स्थानी संख्या आहे तीच आपल्याला इथे लिहून घ्यायची आहे. आणि ही जी संख्या आहे ती बरोबर या संख्येच्या पुढे लिहायची आहे. म्हणजे बघा आपण या दोघांचा गुणाकार केलाय. मग याचा जो हदचा आलेला आहे तो बरोबर याच्या एक घर पुढे, म्हणजे तो कुठे, हा 2 4च्या वर येणार आहे. या पद्धतीनं आता काय करायचंय, 3चा पाढा 4 पर्यंत म्हणायचंय. मग बघा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. आता डायरेक्ट इथे 12 लिहायचं का, तर अजिबात नाही. आपल्या इथे 2 हदचा आलाय, हो की नाही. मग 12च्या पुढे ही 2 बोटं मोजायची. मग 12, 12च्या नंतर 13 आणि हे 14. मग इथे लिहायचं आहे 14. मग आपलं उत्तर किती आले, तर 144. 48 गुणिले 3 बरोबर 144. या पद्धतीने हच्च्याची गणितं सोडवायची आहेत. अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहील. 57 गुणिले 6. आता इथे 6चा पाढा आपल्याला 7 पर्यंत म्हणायचा आहे. मग 6 6 7 42. 42. मग 42 कितीवर, 4 वर 2 42. मग इथे सुद्धा फक्त एकक स्थानात जो अंक आहे तोच फक्त खाली लिहायचा आहे. कारण आपल्याला इथे पुढे संख्या गुणायची संख्या आहे, पुढे आहे संख्या, म्हणून आपल्याला तो हदचा वर घ्यायचा आहे. मग 42 मधला मी फक्त 2 आहे तो इथे मी खाली लिहून घेते. आणि जी संख्या 4 आहे दशक स्थानाचा जो अंक आहे तो मी काय करते, याच्या बरोबर एक संख्या पुढे, म्हणजे या संख्येच्या बरोबर पुढे इथे वर मी तो हदचा लिहून घेते, हा 4. आता बघा 6चा पाढा 5 पर्यंत. 6 5 30. मग 30च्या पुढे हे 4 बोटं मोजायची. 30 31 32 33 34. मग इथे उत्तर किती आलं, हे 34. आता पुढे काही आहे का, नाही. म्हणून मग डायरेक्ट मी 2 अंकी संख्या इथे पुढे लिहून टाकली. कारण इथे पुढे काही गुणायचं होतं का, नाही, पुढे काही नाही, म्हणून मी डायरेक्ट 2 अंकी संख्या इथे लिहून घेतली. मग आपलं उत्तर किती आलंय, 57 गुणिले 6 बरोबर 342. आता मी गणितातील गुणाकाराची ही क्रिया आपल्याला समजली का, ही पद्धत आवडली का, आवडली असेल आणि समजली असेल तर नक्कीच तुम्ही हे गणित मला कमेंटमध्ये सोडवून सांगायचं आहे की याचं उत्तर काय ते. 42 गुणिले 9 आपण ज्या पद्धतीने सोडवलं त्याच पद्धतीने हे गुणाकार सोडवायचा आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.